आजच्या दिवशी विठ्ठल कोणाला आपण रिकाम्या हाताने पाठवत नसतो ग. सावली, स्वतःसाठी कधीतरी काहीतरी माग ग. ठीक आहे अम्मा, तुम्ही म्हणताय तर मी नक्कीच करेन. जर त्या एका दिव्याने माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार असतील तर मी करायला तयार आहे. मला खात्रीच होती बघ तू नाही म्हणणारच नाही म्हणून. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, गाभाऱ्यात दिवा लावेपर्यंत मौन व्रत सोडायचं नाही. देव तुझं भलं करेल बघ. तुझं हुडगा निघालं की ग मंदिरात? चल तू पण निघ जा. आई झालं का? आले अबीर, 2 मिनिटं. येते अम्मा. हा. अरे अबीर, किती वेळ लावलास रे यायला? मी वाट बघत होते. सॉरी, पण आता आलोय ना. आता आपण खूप मजा करत असतो की ग. मला तुला भेटून ना खूप छान वाटते. मला पण तुला भेटून ना खूप आनंद झाला असता बघ. अबीर, एवढी माणसं येतात, काय चाललंय? अगं आज नाही त्या उत्साह असतो बघ. म्हणजे काय? अगं म्हणजे जो कोणी डोळ्यांवर पट्टी बांधून एकही शब्द न बोलता विठोबाच्या पुढे दिवा लावेल, त्याच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम कायमचे दूर होत असतात बघ. आणि त्याची सगळी इच्छा पूर्ण होत असतात. हो, मग आपण दोघे दिवा लावायचा. पण ओवी, माझ्या आईच्या आयुष्यात ना खूप प्रॉब्लेम्स असतात बघ, म्हणून तिनेच दिवा लावायला हवा ना. या घरातल्या कुणाकडे ही माझी तक्रार केलीस तर काय होईल हे माहिती आहे ना तुला? माझ्या बाबाचा जीव जाईल, मग तो परत कधीच भेटणार नाही. माझ्या पण बाबाच्या आयुष्यातले प्रॉब्लेम संपवायला त्यानेच दिवा लावायला हवा. राईट? एकदम राईट. तू चांगली आयडिया दिलीस बघ. मी बाबाला तयार करते. ठीक आहे, चल माझ्या बरोबर. मी तुझ्या आणि आईची भेट घालून देत असतो बघ. नाही, मी नाही येऊ शकणार. का? बाबांनी सांगितले गाडीपासून लांब नाही जायचं. मी प्रॉमिस केले. ते प्रॉमिस तोडायचं नसतं. ठीक आहे, मी मंदिरात जातो. तो सुपर हिरो घेऊनच भेट मला. अबीर, अबीर, आलो आलो. अबीर, काय तू पण कुठे गेला होतास हात सोडून? पुन्हा असं गेलंस ना तर माहितीये, रट्टे देशील ते तर देच, पण माझं पण एक ऐकावं लागेल बघ तुला. तू ऐकतोस माझं? सॉरी ना, सॉरी, पण तुला हे ऐकावंच लागेल. मला आम्हाजीने सांगितलं असतं बघ, आजच्या दिवशी जो कोणी डोळ्यांवर पट्टी बांधून एकही शब्द न बोलता विठोबाच्या चरणीचा दिवा लावेल, त्याच्या आयुष्यातले सगळे म्हणजे सगळे प्रॉब्लेम्स दूर होऊन जातील. हे पण कायमचं. आणि त्यांची सगळी इच्छा पूर्ण होतील बघ. जर तू तो दिवा लावलास तर तुझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स दूर होतील बघ. मला काही टेन्शनच नाही. अगदी मोठ्या माणसांसारखं बोलायला लागलास. एवढी काळजी करतोस माझी? करावीच लागेल. आई, तू टेन्शन नको घेऊस बघ. मी मोठा होऊन त्या सुपर हिरो सारखे तुझी रक्षा करेल बघ. करशील, हो करशील. बर चल, तयार होत असतो बघ तू. चल लवकर. तयार? इथे कसं आणि कुठे तयार होणार? या आबिरने सगळं जुगाड केलेलं असतं बघ. बाबा, तुला पट्टी बांधावीच लागेल. काय चाललंय तुझं हे खूळ कोणी डोक्यात टाकलं तुझ्या? बोलायचं नाही. माझा फ्रेंड आबिर आहे ना, त्याने मला सांगितलं. तो म्हणत होता की मोठी यता असते. येता नाही का प्रथा असेल? हा तेच ना. बघ, ती प्रथा या गावातल्या लोकांसाठी असते. मी का करू? माझी इच्छा. मी तुझी प्रिन्सेस आहे ना. तू प्रिन्सेस नाही ऐकणार?
ठीक आहे, नको ऐकू आणि माझ्याशी बोलू पण नकोस. सारंग सर, मला असं वाटतंय तुम्हाला तुमच्या प्रिन्सेसचं ऐकावंच लागणार. अरे ठीक आहे, बांधतो पट्टी. ठीक आहे, मी बघतो. हा, थँक्यू. येस. काय रे बाळा? बाबा, हा? आता तुला काहीच होणार नाही. तुझे सगळे प्रॉब्लेम खतम. बाबा, मला तहान लागली, मी पाणी पिऊन येऊ? जा बाळा, सावकाश जा. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. घ्या प्रसाद घ्या. हे घ्या प्रसाद. धन्यवाद. पाहुणं, नवीन दिसता की हो तुम्ही. काय नाव म्हणतो मी? सारंग मेंदळे. सारंग मेहंदे. वा, किती सुंदर नाव आहे ते. वा, घ्या तुम्ही पण प्रसाद घ्या. थँक्यू.